ये इतना सन्नाटा क्यों है भाई? क्या हुआ? गांव में कोई नहीं है ठाकुर साहब, पूरा गांव खाली है। क्या? इकडे कोणी नाही, आम्ही दोघंच आहोत. आणि तिथे आमचे अण्णा आहेत, आमचे झोलर अण्णा. आता जाऊ त्यांच्याकडे, बघूया काय करते. तर उन्हाळ्यात गावात कोण नाही, खाली फक्त घरच आहेत. बघा गाव गेम करायचा नाही त्याला. आपला होईल मग 2 दिवसात येतात पाहुणी माणसं. 2 दिवस खायला काय नाही. अरे सायकल हवं आहे. हीच ती सायकल, कोणाची? उस्मान पारकर. असं रक्त उधाव काहीतरी भेटली आज, टाइमपास भेटला. आता हवा नाही रे. शॅट झोपलेत. अरे जेवाय वेळेत आहे की नाही तुला? बर अजून अण्णाने सारवलं. अण्णा आमचे सध्या झोपलेत, दमलेत. ते प्रवास केलाय ना मोठा, आम्ही पण केला त्यांच्यासोबत. बट त्यांचा जरा एकदम खत्री प्रवास होता आमच्यापेक्षा. आम्हाला बोलले रिझर्वेशन आहे 2, गेल्यावर सांगतात आपल्याला जी भेटेल तिच्यात बसायचं आहे, जी सीट आपली अख्खी गाडीच रिझर्व आहे. हा. आता गाव फिरतो, बघूया. थोडंसं गाव दाखवतो. मग सुंदर आहे पण ऊन खूप लागते. हायाबुसा चालवायची का? ती गाडी पेट्रोल ती अशी वास नाही घेत. पेट्रोल अख्खी ती ती किती जी करते पेट्रोल. ती गाडी 2 व्हीलर आहे का 4 व्हीलर आहे का 3 व्हीलर आहे? मी त्यांनाच विचार काय आहे. त्या गाडीचा माणसं बसू शकतात तिच्यामध्ये. घर बघ. बंगला आता आता गाव गाव राहिला नाही. आता तुम्हाला अशी कौलारू घरं दिसणार नाही. आता कसं मुंबई अमिरी 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 होत. राजूदाचं घर दाखवतो. राजूदा बोलेल माझं घर दाखवलं नाही. राजूदा तुझं घर, इकडची ही घर. चला अरे राजूदाचा आंबा राजूदा आंबे आले तर नाही, नाही. 1 पेटी, फक्त 1 पेटी आले. दाखवतो. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? ही आमची अंगणवाडी. ही आमची अंगणवाडी. सध्या बंद आहे, ती सुट्टीवर आहे. योजना ही आमची मराठी शाळा. हे आमचं मंदिर. ही शाळेत होत्याला घेतो. शाळेच्या वटीवर थोड्या आठवणी. अरे भाई साहब, हा पातेरा आम्ही सकाळी येऊन उचलायचो. आता पूर्णच नाही. आता पोरं नाही. इथे बसून नाही शकत, जाम धूळ आहे. शाळा जाऊन दे आता. चला आता काय असं कॉन्टेंट भेटत नाही, कारण की सध्या पोरं कोणी गावी नाहीत ना, आणि आहेत ते आम्ही दोघंच. गाव भरेल. मित्रांनो, हा जो चाललाय ना तो आमच्या पम्याचा टेम्पो लय जुना आहे. त्याला मॉडिफाय करतात ते दरवेळीस. दरवर्षाला इथं नवीन नवीन दिसतात. आता तो जाईल तिकडे.
बाकी देवाचं काम लय डेंजर आहे, अजून चालू आहे त्याचं काम. त्याला बोललो तू यायचंच नाही ना, त्यापेक्षा कामच करायचं. उद्या आम्ही चांगले येतो तो उद्या. यांनी मला घाईघाईत काल आणली धावत पलत. वीकली समरी देतोय ChatGPT कडून सरांना. या वीकमध्ये काय काम केलंय, काय टाकू, गावात उन्हाळलो. त्याला आता महिनाभराचा पगार पाहिजे म्हणून तो आता काम करत आहे. आजची तारीख 28. लास्टच्या दिवसाची सुट्टी नको. हा नाही देईल तुला पगार तो. नंतर मध्येच नेटवर्क गेला मग बस बोंबलत. दिसतोय टॉवर दिसतोय तो टॉवर ना असून नसल्यासारखा आहे तो. हां ते BSNLचं आहे. ते जिओ कोणाचं आहे, ते अंबानीचं ना. हा जीव अंबानी. अंबानीला बोललं पाहिजे जरा आमच्या गावाकडे बघ. हा ना, बघितलं पाहिजे. मग आम्ही गावालाच कामं करू ना मग. आणि जरा कामधंदा पण द्या आम्हाला गावाला जेव. काय नाही, आता 2 दिवसाने नाही, आय थिंक उद्या आपल्याला खेली जायचं आहे. पहिल्यांदा खेली जाणार होतो आम्ही. माहिती पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो आम्ही आमची खेळी कशी जातात. दाखवतो तुम्हाला. ती गाणी बोलतात, काय बोलतात. गाणी चांगली आहेत आमची. मी बोलतो ना स्वतःहून. आमचे तुम्हाला दाखवेन, बोलून दाखवेन तुम्हाला. आता नाही उद्या पाठ करायला लागेल. ते कसं ते चुकलं तर ते बरं नाही वाटत. काय आता सध्या पण येईल, मजा येईल तुम्हाला. सध्या तरी कायच नाही. विचार करतोय कुठेतरी जायचं. म्हणजे आमच्या हातात गाडी नाही ना, आम्ही गाडी आणणार होतो. हा. पण कसं आहे ना, आम्ही काय असा प्लॅन बनवला ना दोघांचा, तर त्यात काय ना काहीतरी अशी विधा येते. विधा येते. नाही नाही. ते कसं आहे ना, त्या लहानपणी मी अतरंगी होतो तेव्हा माझं नाव खराब होता. पण आता कसं आहे ना, आता आम्ही दोघे येणार होतो ना गावी. तर मग आता ते बोलले की नको, तू अतरंगी आहेस. देऊलच बोलले तू नको, कारण की गाडी तो चालवणार होता, मी फक्त मागे बसून येणार होतो. जावा ट्रेनने नाहीतर बसने जा, हां असं झालं. मग आम्ही आलो. काय बोलायचं, आलो असंच फिरत पोचलो सकाळी. आता गावात कोणच नाही. तसा कंटाळा नाही आलाय, पण थोडीफार मजा मस्ती पाहिजे, गाव पोरं शांत पाहिजे. वाटतं. गाव शांत आहे. गाव शांत म्हणजे आहेत तसे गावात माणसं, पण आता त्या म्हाताऱ्यांसोबत आम्ही काय करणार. तसं एक आहे गोष्ट. आजच सकाळी आम्हाला पण एक धडा शिकवला. म्हणजे धडा शिकवायला चांगले आहे, म्हणजे शिकण्यासारखं नव्हता तो. ती माझ्या गावठी भाषेचा परिणाम आहे ते. ब्रो त्याचा म्हणजे गावात पण माणसं राहून कसे स्वतःला हे करतात, म्हणजे अजून इम्प्रूव्ह Upgrade. करतात, घडवतात, आपली वल्नरेबिलिटी वगैरे कशी सुधारतात त्या बाबतीत. सो बेसिकली एक किस्सा असा झाला की सकाळी आम्ही गेलो तर गावाला आल्यावर आपली टोन कशी एकदम पूर्ण चेंज होऊन जाते, पूर्ण गावठी टोनमध्ये. काय वाय कुठे आहेस, असं तसं सगळं, इकडे तिकडे गाय ग भय, हे सगळं असं असत वाटतं. असं काही असंच आम्ही गेलो विहिरीवर आणि अमय तिकडे बोलला, अरे सकाळी, म्हणजे इकडे नोटीस करा तुम्ही, सकाळी. तर तिथूनच एक असं त्यांना उडता ज्ञान किंवा उडतं धडा आलं. उडता तीर बोलू शकता. सकाळ चांगलं होतं, मस्तपैकी बोललं. गावात आलो, गावात एकदम मस्त आनंदी राहू. सकाळ एका शब्दावरून अमयला ज्ञान शिकायला भेटलं. सकाळी नाही, सकाळी. तू शिकलायस ना तू, हां ना, असं झालं. पण मला असं वाटतं की बघा, शेवटला मराठीच भाषा आहे ती. हा मान्य आहे, शब्दार्थ ते योग्यच वापरले पाहिजेत. पण मला लाज नाही वाटत. माझी भाषा मी गावठी वापरतो, मुंबईला पण वापरतो. माझ्या घरची पण मला बोलतात की काही भाषा अशी येड्यासारखं बोलतो, मुंबईला आलाय तू. पण प्रॉब्लेम आहे मला माझ्या भाषेची लाज वाटत नाही. मी कुठे पण जाऊ दे, 4 चौघात किती मोठा माणूस असू देतो, पण मी माझ्या ज्या टोनने आहे त्याच बोलतो किंवा गावठी भाषा बोलतो. कारण की मी लहानापासून असा म्हातारा कोतारांमध्ये वावरलोय, म्हणजे खेळलोय नाही, वावरलोय. तर मग वावरलोय तर कसं मला ते आवडतं. कारण की त्यांनी काही भाषा आपल्याला दिल्या आहेत जाताना, म्हणजे त्यांचे एक बोलण्याची टोन असेल किंवा ते काय जे बोललेत, जुने शब्द त्यांनी वापरलेत, ते मी अशी जोपासलेत, ते मला आवडतात बोलायला. किंवा मुंबईला जाऊन धोंड बोल ना कधी, ते नाही ना समजणार काय काय नाही. धोंड. पण ते मला आवडतं, ती भाषा आवडते मला. कारण की मला नाही लाज वाटत, कारण की माझी मराठी भाषा आहे ती शेवटीला. बरोबर. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. कालच होता. आपल्या आईची भाषा आपण लाजून नाही, ठासून बोलायला पाहिजे. वा बबन. हा मग पण आपण कशामध्ये अडकलो, न नळातला कण बाणातला. पण कसं असतं ना,
पाणी प्यायचं असतं आणि पाणी पण प्यायचंच असतं. मी आता बोलतो का नाही, ती माझी आगरी भाषा, माझ्या आईची भाषा. पण मला कधी त्याची लाज नाही वाटली. तुम्ही विसरलात, तुम्ही मराठी भाषेला विसरलात, मराठी मातीला विसरलात. तुम्हाला लाज वाटतं अशी भाषा वापरायला. म्हणून माझी जी भाषा आहे तीच वापरतो मी. कोण बोलेल मग त्याला मी सोडित नाही. बेकार आहे मी. दादा गेला तर भावाचा मी बेकार आहे. डेंजर आहे. मोठा असला थोडा विचार करतो, थोडा थोडासा, जास्त नाही. कारण की आपलं आयुष्य आहे, आपण जगतोय. दुसरं कोणी बोललं का आपल्याला पटत नाही. चांगलं सांगत तर ठीक आहे, पण सगळं चांगलं सांगणार ना लय भाराचं असतं. हां मग कधी गेले रे. सांगतो तुम्हाला, जास्त ज्ञान चांगलं नाही. तोच, हा? अरे तू बनव.